ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र हे सुरू होत आहे आणि त्याबद्दलचीच आपण थोडी धर्मशास्त्रीय माहिती आज आपण आजच्या भागात बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रात शारदीय नवरात्र असे बोलले जाते. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे आणि प्रत्येक घरामध्ये कटाक्षाने हा पाळला गेलाच पाहिजे. आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, त्यांचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे व अदृष्ट शक्तीपासून कुळात संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहेत. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असे देखील आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा ही आहे. राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन हे केले होते, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. नवरात्र व्रताचे हे 4 प्रकार पडतात. पहिला म्हणजे प्रतिपदा ते नवमी, याला संपूर्ण नवरात्र. तर दुसरा म्हणजे प्रतिपदा ते सप्तमी म्हणजे सप्तरात्री नवरात्र. तसेच पंचमी ते नवमी हे पंचरात्री नवरात्र हा तिसरा आणि सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत हा चौथा प्रकार. नवरात्रीचे 4 प्रमुख अंग आहेत. त्यापैकी देवस्थापन, मालाबंधन, नंददीप म्हणजेच अखंड दीप आणि कुमारिका पूजन हे 4 अंगे फार महत्त्वाची आहेत. काही लोकांकडे वेदिका स्थापन करतात. त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्य हळदीच्या पाण्यात रंगवून त्यामध्ये टाकली जातात. नंददीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची जोडवात एक वीट लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. तसेच नंददीप हा अखंड तेवत असावा. प्रत्येकाच्या घरात दगडी दिवा आपण म्हणतो तो देखील असतो. तो नसेल तर आपली समई देखील चालते. नंददीप शांत होण्याची भीती असल्यास 2 समया लावाव्यात. नवरात्राचा नंददीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाममंत्राचा कमीत कमी 108 आणि जास्तीत जास्त 1008 वेळा हा जप करावा किंवा मग विष्णू सहस्रनाम हे आवर्जून वाचावे. नवरात्रात मालाबंधन करताना, मालाबंधन म्हणजेच माळ बांधताना त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ घालावी. कुमारिका पूजन म्हणजेच नवरात्र व्रताचा हा प्राण आहे. फुलांची माळ नसेल तर नागिलीच्या पानांची माळ देखील चालते. शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकांचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन हे द्यावे. स्कंद पुराणात तिच्या वयानुसार कुमारिकाचे प्रकार सांगितले गेले आहेत. किती वर्षाची कुमारिका, तर 1 किंवा 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्तिनी, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची सुभद्रा. कुमारिका पूजनाचे फळ हे आपल्याला असं असतं की 1 कुमारिका पूजन जर केलं तर ऐश्वर्य प्राप्ती मिळते. 2 कुमारिकांचं पूजन केलं तर भोग व मोक्ष प्राप्ती मिळते. 3 कुमारिकांचं पूजन केलं धर्म व अर्थप्राप्ती होते. 4 कुमारिकांचं पूजन केलं तर राज्यपद प्राप्ती होते. 5 कुमारिकांचं पूजन केलं तर विद्याप्राप्ती होते. 6 कुमारिका पूजन केलं तर षटकर्म सिद्धी मिळते. 7 कुमारिका पूजन केलं तर राज्यप्राप्ती मिळते. 8 कुमारिका पूजन केलं तर संपत्ती मिळते आणि 9 कुमारिका पूजन केलं तर पृथ्वीचे राज्य मिळते. त्यामुळे कुमारिका पूजन हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कुमारिका पूजन हे 9 दिवस केले जाते किंवा ज्यांना जमत नाही ते 9व्या दिवशी, 7व्या दिवशी म्हणजे 9व्या माळीला, 7व्या माळीला कुमारिका पूजन हे करतात. नवरात्र सप्तशती पठणाचे या काळात विशेष महत्त्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक अक्षर म्हणजे अग्नी समान आहे.
मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करेल त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करेल. उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असतात सप्तशती पाठ केल्याने त्या नक्कीच दूर होतील असे देवी महात्म्य सांगते. राहू काळात सप्तशती पाठाचे हे विशेष महत्त्व सांगितले आहे. अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना ही केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून त्या तिथीस महाअष्टमी देखील म्हटले जाते. नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे. नवरात्रामध्ये जर रविवार असेल तर पायस म्हणजे खिरीचा नैवेद्य दाखवावा. सोमवार असेल तर गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा. मंगळवारी केळीचा नैवेद्य दाखवावा. बुधवारी लोणीचा नैवेद्य दाखवावा. गुरुवारी हा खडी साखरेचा नैवेद्य, शुक्रवारी साखरेचा नैवेद्य आणि शनिवारी पुन्हा गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रामध्ये प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, देवप्रद स्तोत्र, श्रीसूक्त, सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठण करा. जमल्यास पुढील नियमांचा पालन करण्याचा पुरेपूर हा प्रयत्न करावा. पहिले म्हणजे सात्विक अन्न आणि हे अन्न शक्यतो आपल्या घरातीलच घ्यावे. परअन्न हे वर्ज्य करावे. पाणी देखील दुसऱ्याच्या घरी जाऊन पिऊ नये. ब्रह्मचार्याचे पालन करावे. तसेच दाढी व कटिंग करू नये. गादीवर किंवा पलंगावर झोपणे शक्यतो टाळावे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय माता दी.